काय त्याला काय भाव मिळतो? 350-400 रुपये. 400 रुपये. बरं एका दिवसामध्ये तुम्ही किती काढताय? काढतो 3 पावशेर किलोभर एका दिवसामध्ये किलोभर निघतात. तर या ठिकाणी आजी पण आहेत आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की एक दिवसभर हे बघताय तुम्ही, ह्यांनी असं बांधावं लागतं. कारण हे बांधण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्याच्यामधून तेल निघतं आणि तेल जर आपल्या अंगाला वगैरे लागला तर ह्याच्यापासून इजा पण होती, दुःख पण होतं. म्हणून त्या ह्यांनी असं हे बांधून हाताला इजा होऊ नये म्हणून ह्या असं काम करतात. आणि हे सर्व दिवसभर करून ह्यांना फक्त 200 किंवा 300 रुपये असं मिळतं म्हणतात. जर डोळ्यामध्ये वगैरे जर गेलं तर किती डेंजर आहे हे आपण समजू शकता. फक्त 100 रुपये मिळतात साहेब आम्हाला सकाळपासून संध्याकाळ 100 रुपये मिळतात. फक्त 100 रुपये. बघा किती, आताच मी म्हणल्याप्रमाणे ह्यांना हे दिवसभर करून 100 रुपये मिळतात. म्हणजे इथं बाया इथं जे आहे तर असं दिसतंय जे की ह्या ठिकाणी प्रत्येक महिलांना फक्त 100 रुपये मिळतो. ह्या जगामध्ये आजच्या काळामध्ये 100 रुपयामध्ये काहीही होत नाही. पण आमच्या ह्या बहिणी, आमच्या ह्या भगिनी आज पण ते व्यवसाय करत आहेत. आपण या आजीला काही प्रश्न विचारू. आजी, तुमची जात कोणती आहे? कोळी महादेव. कोळी महादेव आहे ना. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का की तुमचे जे हे धंदा आहे केव्हापासून चालू आहे किंवा हे तुम्ही आज केव्हा काम करता? बरं, तुम्हाला काही सरकारी सुविधा वगैरे मिळाल्या का? काहीच नाही मिळालं आम्हाला सरकारी. तुमचे मुलगा काय करतो? गाड्या गुड्यावर काम हो का? आणि त्यांना म्हणजे असं शाळेमध्ये काय किंवा कोणता मुलगा तुमचा शिक्षक किंवा असं काही क्लर्क वगैरे असं काय झाला का? किंवा शिष्यवृत्ती वगैरे मिळते का? तुम्हाला इथं शिष्यवृत्ती मिळत नाही. मग तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे? काय सर्टिफिकेट आहे का? जातीचं प्रमाणपत्र? काहीच नाही फक्त आम्ही काम करायला तर मला या ठिकाणी मला हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे की कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र पासून आम्हाला वंचित ठेवल्या गेलं आहे. ह्याकडे शासन आणि प्रशासन हे कसल्याही प्रकारचं लक्ष देत नसल्यामुळे व आताच म्हणल्याप्रमाणे की आदिवासीचं संशोधन जे आमच्याकडे आदिवासी विभाग आहे हे ह्यांच्याकडे नाही, तरी पण आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पासून वंचित ठेवलं जातं. आणि हा व्यवसाय आमचे बंधू भगिनी हे पारंपरिकपणे असे कित्येक उदाहरण आहेत. एक उदाहरण म्हणून तुमच्या मी समोर घेऊन येत आहे. फक्त ह्या ठिकाणी गावामध्ये असे 4-5 ठिकाणी असे यांचे बांधून हे असं काम करत आहे. तर ह्याच्यामधून गोडंबी निघते आणि गोडंबीच्या नंतर जे काय राहिलेलं मटेरियल असतं ह्याच्यामधून ऑइल निघतं आणि ते जहाजासाठी किंवा कलरसाठी वगैरे अशा प्रकारे काम येत असं यांचं म्हणणं आहे. तर खरंच बोटावर लागायचं सगळे आमचे असे लेकरं सुद्धा याच्यामध्ये खांद्यावर मोठा मोठा लेकर